आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जास्त खाडाखोड नको करूस ग. हा, व्हेरी गुड. वा. हॅलो मॅम. अरे निवांत सर, या ना बसा. असे अचानक आलात? मॅडम तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची होती. सांगा ना. आपली स्कूल पुन्हा नव्याने सुरू झाली आहे हेच सांगायचं ना? मॅडम आदिती असं का बोलते? म्हणजे तिला काही कळलंय का? लहान मुलं देवाचं रूप असतात आणि देवाला तर सगळंच माहिती असतं. लॉजिक तर अगदी बरोबर. झालं तर मग. मॅडम हीच गुड न्यूज तुम्हाला द्यायची होती. असं समजा चमत्कारच झालाय. म्हणजे आपली शाळा पुन्हा एकदा नव्याने आधीसारखी सुरळीतपणे सुरू होते. वा, खूप चांगली बातमी आहे ही. मुलं परत येतील, पण शाळा सोडून गेलेल्या शिक्षकांचं काय? ते सुद्धा परत आलेत. माफी मागून माफीनामा देऊन पुन्हा जॉईन झालेत. मुलांच्या बाबतीत म्हणाल तर ज्या मुलांना शाळेत यायचं नव्हतं ते सुद्धा परत यायचं म्हणतात असं त्यांच्या पालकांनीच कळवलंय. खरंच मॅडम आपल्या शाळेच्या बाबतीत सगळं काही बदललेलं असताना अचानक असं काही घडेल असं खरंच मला वाटलं नव्हतं. मलाही नव्हतं वाटलं. मला सांगा, शिक्षक परत काय येत असतील असं तुम्हाला वाटतं? जाताना तर ते पैशांच्या लालसेपोटी गेले होते, पण आता परत काय येत आहेत हे तुम्हालाच माहिती असणार ना? नाही, मला खरंच काही माहित नाहीये. असं बोलणं हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला, पण मला माहितीये हे सगळं तुमच्यामुळेच घडून आलंय. सांगा ना. आता काय बोलू मॅडम. आपल्या शाळेबद्दल तुम्हाला असलेली आत्मीयता आणि देवीचे आशीर्वाद यामुळेच सगळं घडून आलं असंच म्हणावं लागेल. खरे, तुम्ही ही बातमी फोनवरही देऊ शकला असतात. इतक्या लांब येऊन त्रास घ्यायची काय गरज होती? खरं तर इतकी आनंदाची बातमी तुम्हाला भेटून मी कधी तुमच्याशी शेअर करतोय असं मला वाटत होतं, म्हणून आलो. बरं, आता मला निघावं लागेल. येतो मी. हे अचानक सगळं काय घडतंय मला कळतच नाहीये. नाहीच कळणार, कारण तो अजून लहानच ना. अच्छा, म्हणजे तू मोठी आहेस तर? असं मी कधी म्हणाले? मग तुला कसं कळलं? मी तुला म्हणाले ना, मुलंही देवाघरची फुलं असतात. मला खरं खरं उत्तर हवंय. मग खरं उत्तर हे आहे, मी देवीला प्रार्थना केली होती आईवर येणारं संकट दूर कर म्हणून, आणि देवीने माझं ऐकलं. देवी तुझंच बरं ऐकते. लवकरच तुला अजून एक गुड न्यूज कळणार आहे. कोणती गुड न्यूज? सांगणार, पण तू त्याआधी मला एक प्रॉमिस कर, पाणीपुरी घेऊन देणार म्हणून. लबाड अजिबात नाही. प्लीज. नाही. शाळा सुरू झाली म्हणून तरी दे. नाही म्हटलं ना. अजून एक गुड न्यूज. तरी नाही. निदान परत फेड म्हणून तरी दे. मी काय म्हणतो साहेब, ते पोस्टर नक्की कुणी प्रिंट करून लावले याबद्दल काही कळलं का? नाही. मग ते पोस्टर नक्की कुठे छापले गेलेत हे आपल्याला कळायला हवं. म्हणजे कुणी छापून घेतले हे कळायला फारसा वेळ लागणार नाही. जरा शांत बसाल. कोरोनाला बोलवलंय, तो आला की काय डोकं चालवायचंय ना ते चालवा. बस बस, बरं झालं भाऊ तू आला. आम्ही तुझी देवासारखीच वाट पाहत होतो ना. काय रिपोर्ट? किंग बॉस, अख्ख्या शहरभर शोधलं, पण पोस्टर कोणी छापलं ना ते ट्रेस झाले नाही. एक मिनिट, ते पोस्टर बघू मला. इकडे.
काय झालं साहेब? काय गायब होतंय सगळं गायब झालं. आत्ताच सगळं होतंय ते सगळं आपल्या डोळ्यांनी पाहिलं आपण. सगळं गायब कसं काय झालं? हो काय साहेब, अहो एक वेळेस मी हे बोललो असतो तर चाललं असतं. काय आपण कायम टाईट असतो ना. अजून 7 वाजलेले नसताना तुम्ही जर असं बोलायला लागले तर मग कोरोना. हा किंग बॉस. नाही किंग बॉस खरं बोलतायत. हा काहीतरी पुताटकीचा प्रकार आहे. नाही उताटकी नाही आहे. ही एक आगळी वेगळी अद्भुत शक्ती आहे. याचा अर्थ माझी लढाई मैत्रीसोबत नाहीये, या अद्भुत शक्ती विरुद्ध आहे. तुम्ही म्हणताय ते जर खरं असेल ना तर सर्वात अगोदर तुम्हाला या अद्भुत शक्तीचा बंदोबस्त करावा लागेल. मामा आधी आपण किती वेळा प्रयत्न केले माहिती आहे ना. अरे तुम्ही दोघं चुकीच्या माणसाकडे जाऊन प्रयत्न करत होता ना, म्हणून तुम्हाला यश मिळत नव्हतं. माझ्याकडे करेक्ट व्यक्ती आहे जी याचा बंदोबस्त करणार म्हणजे करणारच. एवढी अशी कोण आहे ती व्यक्ती? चंद्रमुखी. चंद्रमुखी. माहित होता तुम्ही पुन्हा माझ्याकडेच येणार. मला चांगलंच माहित होतं. आता बोल, जे काय बोलायचंय ते पटकन बोल. व्यक्त हो, मुक्त हो. व्यक्त मुक्त. हो पण आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं केलं होतं ना मागच्या वेळेस. त्या आदितीच्या प्रेताला जाळून पण टाकलं होतं ना. त्यानंतर ती आदिशक्ती देवी तर निघून गेली, पण आमच्या घरात आदिती सारखी दिसणारी दुसरी मुलगी आली. सेम टू सेम आदिती. पण हिच्यात काहीतरी वेगळं आहे. एक अद्भुत अशी शक्ती आहे. हो ती काहीही करू शकते. तुझ्याकडे नुसतं बघितलं ना तरी 1 क्वार्टरची नशा एका मिनिटात उतरते ना. हो कळायला हवं ही नक्की कोण आहे हे कळायलाच हवं. आणि हिचा मैत्रिणीला एवढा सपोर्ट काय हे सुद्धा कळायलाच हवं. मला हे आधीच कळलंय. तुझा फोन आल्यावर मी ध्यानाला बसले